नमस्कार. नमस्कार. शांती. हाय हाय हाय. खाली बस. ओके, तर नमस्कार. माझं नाव वाल्मिक कोतकर आहे आणि मी मूळचा राहणार नांदगावचा आहे. तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, मुक्काम पोस्ट नांदगाव हा माझा पत्ता आहे. तर माझं दोन गोष्टींवर खूप प्रेम आहे. एक तर म्हणजे गायछाप. गायछाप, तंबाखू, चुना, सकाळी मुंबई आणि संध्याकाळी पुणा. आणि गायछापचं आणि माझं खूप वेगळंच प्रेम आहे, खूप म्हणजे वेगळं. कारण लडकियों के जमाने होते होंगे भाऊ, गायछाप का दिवाना आहे. आणि ज्या वेळेस मी सकाळी उठतो आणि शेतात जातो ती वेळा त्यावेळेस खिशातून माझ्या हातात येते. आणि ज्या वेळेस मी तिच्या संग निवडणुकीच्या गप्पा गोष्टी करतो, ज्या वेळेस तिच्या चुन्याचं प्रेम टाकतो, आणि ज्या वेळेस ती आम्ही आमच्या जीवनावर टाळ्या वाजवतो, ती माझ्या तोंडात जाते आणि मनात विरघळते आणि जीवनाचा प्रेशर तयार होतो. म्हणजे छान एकदम आमचं वेगळंच एक वेगळंच नातं आहे. आणि माझं दुसरं प्रेम म्हणजे सोनू, आमच्या गावचा टॉप मॉडेल. गेले 2 वर्ष झाले मी तिच्यावर प्रेम करतो, पण अजून काय पटाना झाली. तर मग आपलं असं सकाळी उठणं, आंघोळ बिंघोळ करणं, पॉन्ड्स क्रीम, फेअर अँड लवली लावून सोने पटाव, टेन्शन हटाव, संघटना हाताशी घेऊन कॉलेजच्या दिशेने. आणि ज्या वेळेस मी कॉलेजमध्ये जातो आणि बघतो तर आज कॉलेजचा शेवटचा दिवस असतो, दिवाळीच्या सुट्ट्या असतात. आणि ज्या वेळेस मी मुलांना विचारतो पण सोने कुठे आहे, सोने कुठे आहे, तर त्यावेळेस मला आमचे अटके मास्तर मागून येऊन माझ्या खांद्यावर आठवतात की बाळ, लाचार रे लाचार. एवढी मेहनत तू जर शिक्षणामध्ये केली असते, एवढा रेग्युलर तू जर आज जर कॉलेजला आला असता तर IAS झाला असता. तू ये रे तुझ्या जिंदगीत. मग मीही सरांना छाती ठोकपणे सांगतो कि सर, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जो दिवाली के सुट्ट्या संपल्यावर सोनी को पटाने के लिए फिर से आए, उसे वाल्मिक कोतकार कहते हैं. आणि त्यानंतर दिवाळीचं कामकाज म्हटलं तर घरचे भांडे घासणं, कोठ्या धुणं, मान्य धुणं. मान्य म्हणजे माहिती का तुम्हाला, आमच्या गावाकडे भांडे ठेवतात ना त्याला मान्य म्हणतात, तुमच्याकडे रॅक म्हणतात. तर मग मान्य वगैरे घासणं, आणि घरातला मोठा असल्या कारणाने सगळं काम मला करावं लागतं. आणि मग असंच काम करत होतो ना, आमच्या शेजारची काकू येऊन मला बोलतात की बायव, काय गुणाचं लेकरू आहे, किती काम करतं. बायकोचं पण असंच पुढं पुढं करत, बायकोला पाय दाबू लागल, सॉरी बायकोचे पाय दाबल, बायकोला भांडे घासू लागल, बायकोच्या पुढं पुढं करल. मग मीही त्यावेळेस म्हणतो का मावशी, सगळं तुमच्या पोरीसाठीच चाललंय, कारण मावशी सोनीची मम्मी. आणि मग त्यावेळेस असं दिवाळीच्या सुट्ट्या संपतात, आणि त्यावेळेस मी सकाळी उठून आंघोळ पांघोळ करून फेअर अँड लवली पावडर लावून बोटलेलं हिवाळ्यात, आमच्याकडे हिवाळ्यात आमच्याकडे आहे ना, जे खोबऱ्याचं तेल वापरतात ते बोटलेलं असतं. म्हणजे असं दाबून काढणं, त्याला घसडणं, त्याला चुलीमध्ये ठेवणं, पितळवणं. मग आपलं तेच सोने पटाव, टेन्शन हटाव, संघटना हाताशी घेऊन कॉलेजच्या दिशेने रवाना. आणि ज्या टायमाला मी कॉलेजला जातो तर यावेळेस मी सोनेला पटवण्याचा एक विडा उचललेला होता. मग त्यावेळेस मी सोनेला पटवण्यासाठी कॉलेजला लेटर घेऊन जातो. मग त्यावेळेस एंट्री होती माझ्या भाच्याची, बारक्याची. मग ज्या टायमाला बारक्या येतो, बारक्याला तो बारक्या मामी पाहिजे, बारक्या म्हणतो हा. मग बारक्याला सांगतो मग बघ ती तुझी मामी लागते सोनं. मामा बेंचो 150 रुपयाचा पॅरागॉन वाली तुझा तोंड कुठं ते सोन्याची शिंदा. मग बारक्याला तू मामी. मग ज्या टायमाला बारक्याला मी चिठ्ठी देतो, बारक्याच्या टायमाला पळत पळत तिच्याकडे जातो आणि बारक्या तिच्या सगळं बोलतो, सोनीताई सोनीताई मामाने तो चिठ्ठी दिली. सोनी बारकी, मामाला सांग गाडीत घालून. आणि सोनी आणि बारका एवढा गुलू गुलू करताय, माझ्या मनात मग म्हटलं बेटा, मन में लड्डू फुटा. मग बारक्या ज्या टायमाला पळत पळत माझ्याकडे येतो, मी बारक्याला विचारतो बारक्या काय म्हटली. अरे म्हटलं काय बोलली, काय. अरे म्हटलं सांग ना, मामा गांडीत घालून घे बोलली. मग त्यावेळेस माझ्या हृदयाचे तुकडे होतात.
मग मी सोनी पटाव संघटना सोडून मी माझ्या माझ्या घरी परततो. घरी जातो, विचार करतो. मग त्या टायमाला मनात एक गोष्ट येते का, बाई प्रेम कस काय सोडायचं. एक आस असते मनात. मग ती आस मनात घेऊन मी दुसऱ्या दिवशी परत उठतो. मग त्यावेळेस ज्या टायमाला मी कॉलेजच्या दिशेने जातो, सोनी माझ्या मित्रासंगे कॅफेत बसलो. मग त्यावेळेस माझं मन खूप दुखतं जयेश भाऊ, खूप त्रास होतो. मग थोडा विचार करतो, शांत बसतो की बहीण भाऊ बी नासू शकतात. मग त्या टायमाला मी माझी गायछाप काढतो, मळतो, विड्यात तोंडात टाकतो, मग माझी यंत्रणा चालू करतो. म्हटलं हा 5 रुपयाची चहा फुकट्या दुसऱ्याकडून पेणारा 150 रुपयाची कोल्ड कॉफी घेतली म्हणजे काही ना काही गमचा. आणि 2 तास झाले म्हणजे एकच घोट पिलाय म्हणजे या दोघांना एकामेकासंग टाइम घालवायचा. आणि तीही याचा हात धरून बसली म्हणजे यांचं अट्रॅक्शन जास्तच वाढलंय. आणि वेटरही यांना येतोय घडी घडी डिस्टर्ब करतोय म्हणजे वेटरही यांना वैतागलाय आणि वेटरला यांना उठवायला 100% लपडं. मग त्या टायमाला मी माझं प्रेम साईडला ठेवून माझा झालेला लॉस, कारण त्यांनी मला लय लुगाडलेलं, तो लॉस डोक्यात घेता मी डायरेक्ट काय करतो, म्हटलं आता चलो. मग मी म्हटलं आता याला लुगडायचं, याच्याकडून जे खाता होईल ते खायचं. ज्या टायमाला मी त्याच्याकडे जातो माझी गायछाप म्हणतेच थांब वेड्या, विसरलास स्वतःचे भले करावे तर मित्राचेही भले करावं. मग मी त्या टायमाला मोबाईल काढतो, सोन्या मोन्या चिंट्या बिंट्या भुप्या बिप्या सगळ्यांना बोलतो हॅलो गँग कमिंग इन कॅफे भूक. मग त्या टायमाला सगळे पोरं येतात, आम्ही कॅफे मध्ये एंट्री मारतो. म्हणतो भाऊ वहिनी, खोट्याने सांगत दिवाळीच्या किराणा एवढं बिल आम्ही त्या दिवशी काढलो. मग त्यावेळेस परत घरी आलो, पोरांसंग बसलो. आमचे शेजारची काका काकू आमच्याकडे आली. काकू म्हणते माझ्या मम्मीला बोलली का बाई आपल्याकडे एक बाबा आला आणि तो बाबा पैसे नाही घेत. म्हणजे तुम्ही समजू शकता बाबाची एक मार्केटिंग कशी, का बाबा पैसे घेत नाही. मग त्यावेळेस माझ्या मनात हा एक विचार येतो की आता सोनीला पाठवायचं म्हटलं तर आता शेवटचा विचार काळा जातो. जग ना मराठी कोणाकोणाला समजते, कोणाकोणाला नाही समजत. मराठी कोणाकोणाला समजते, समजते म्हणजे तुम्ही बळद हसताय का. तो जब अपन छोटे थे ना कि रवि सर, एक हार्ड बोल के सीरियल आती थी, देखो भूत की थी वर्षा जी, हाँ बताए सबको. तो उसपे ना जब कोई भी ऐसा होस्ट का भूत का जो मतलब जो आता था ना कोई चुड़ैल, तो उसमें ना बिल्ली एंट्री मारती थी, पता है आपको. तो अपन साथ में करें. ओके, तो 1 2 3 बोलूंगा फिर साथ में म्याऊ करेंगे अपन. ओके 1 2 3 स्टार्ट. ये साला तुमको बिहार वाले भर दिखाते. ये चुत्यापा तो मुजार करते ना, ये इसका नतीजा आहे. ओके. मग त्या टायमाला मी माझ्या जवळच्या मित्राला कबीरला घेतला. मग कबीर म्हणला चल, सॉरी मैं आलिशान जिंदगी नहीं हूँ, इतना टॅलेंट मुझ में नहीं है. ओके. तर मग ज्या टायमाला मी कबीरला घेतलं, म्हटलं कबीर चाल आपल्याला एका बाबाकडे जायचं. मग काय सोनीच्या अंगाचा उतारा करायचा आणि सोनीवरून लिंबू उतरून फेकायची. सोन्याला भाऊ नको ना, खूप आहे आपल्याकडं खूप. मग त्या टायमाला मी कबीरला घेऊन एका बाबाकडे गेलो, आमच्या गावचा फेमस बाबा बबलू बाबा. मग त्या टायमाला बाबाकडे कबीरला घेऊन गेलो. कबीर बसल्या तिथे एक पोरगी बसली होती. मग कबीरची लागली फाटायला. मग कबीर म्हणतो भाऊ चाल चाल. म्हटलं थांब, वहिनीच आहे, वहिनी पाहिजे, थांब थोडं, माझाही संसार बसू दे, माझीही छोटी छोटी मुलं. मग त्या टायमाला मध्ये बसलो, एक मुलगी बसली होती. मी असं बसलो, साईडला गेलो, कबीरला घेतलं. कबीरला जाऊन म्हटलं काय करायचं, बाबाला विचारायचं. कबीर म्हणतो थांब. मग आम्ही बसलो. ती पोरगी समोर अशी बसलेली होती आणि तिचं काय माहिती काय चालू होती, ती घुमत होती. भाई देखो सुबह 2 बजे से मैंने तालियां बजाने के लिए इधर लाया और तू बाहर जा रहा है. कोणी जोडलं याला.
इकडे मूर्ख माणसा. अरे सुबह 2 बजे से उसको पकड़ के रखा है. का तालिया बजाने के लिए. ओके. तो मग ज्या टायमाला कबीरांनी बसलो मग मध्ये गेलो. अरे भाई हा. ओके. तर ज्या टायमाला कबीरला मध्ये बसलो ती मुलगी बसलेली होती आणि तिच्या अंगामध्ये होते भूत. बाबा काढायचा भूत. मग ती फुल तिच्या तिच्या याच्यात होती, ती घुमत होती. तर मग ती इंग्लिश मध्येच काही नाही फक 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 काहीतरी बोलत होती. आता मला इंग्लिश येत नाही, इंग्लिश येते कबीरला आणि बाबाला पण इंग्लिश येत नाही. मग आता बाबा तिच्या आईला विचार, काय माझी पोरगी एअर हॉस्टेस आहे. हा कोणता प्राणी. स्वप्न सुंदरी, हवाई सुंदरी. मग ज्या टायमाला बाबा बोलले मला विचारलं इंग्लिश येते नाही. मग कबीरला विचारलं अरे इंग्लिश येते का. कबीर म्हणतो नाही. म्हटलं हा बाबा याला इंग्लिश येते. मग त्या टायमाला बाबाने त्याला बोलवलं. बाबाला म्हणलं त्या पोरीला विचारलं काय काय झालं काय झालं. मग तिच्या इंग्लिश मध्ये काहीतरी फक 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 चालू. मग ती तिच्या रोल मध्ये जास्त येऊन गेली. मग तिच्यामध्ये एअर हॉस्टेस असल्यामुळे तिच्या अंगात होतं इंग्लिश. मग ती बसली ती तिच्या कॅरेक्टर मध्ये. फक यू मदरफकर. बाबा कबीर म्हणतो काय बोलली. कबीर काय नाही बुवा. सांग ना काय बोलली. काय अरे सांग ना ठेवकर. बाबा माझा शोध पडली तुम्हाला. आता बाबाला मात्र पडली. बाबाचं गेलं खटकून. बाबा उठला. बाबानं लिंबू घेतलं कापले. मला खचके तिच्या डोळ्यात दाबले. बाबाने राग घेतली तिच्या अंगावर मारली. पोरगी जागेवर पडली. म्हटलं खून. कबीर म्हणतो भाई चालला मारून टाकला. म्हटलं सबूत आपण डोळ्यांनी पाहिजे. म्हटलं बाबाला जेलमध्ये टाकू प्रॉपर्टी. तेवढ्यात पोरगी उठली. म्हटलं शिट प्लॅन कॅन्सल. पोरगी उठली. तिच्या आईला मम्मी मी कुठे आहे. म्हटलं भाई बाबाने तर आपलं काम केलं. सॉरी म्हटलं बाबाने तर काम केलं. मग माझ्या मनात म्हटलं आता हिचं काम केलं म्हणजे माझं काम 100% होणार. बाबांनी मला बसलो. मला काय झालं. म्हटलं अशी अशी पोरगी सोनी नावाची. गेले 2 वर्ष झाले तिच्यावर खूप प्रेम करतो पण अजून काय पटाना झाली. बाबा म्हणे फोटो दाखव. फोटो ठेव. अरे येडच हवे. अरे येडच हवे. तुला याची नाही जरूर का. तुला फेरन लवलीची तू तोंडाला फेरन लवली लाव मग ती तुझ्याकडून पटल. म्हटलं बाबा द्या ना फोटो द्या ना फोटो. मग बाबांनी मला राख वगैरे दिली, धागा वगैरे दिला, तांदूळ दिले, एक ज्वारी दिली. हे तिच्या घरासमोर फेकायचं. आणि गोष्ट दिली ही स्मशानभूमीमध्ये जाऊ पूरमध्ये. मग आता स्मशानभूमीमध्ये जाऊन पुरायचं म्हटलं तर फाटल. मग तिथून घेतलं स्मशानभूमीमध्ये गेलो. स्मशानभूमीमध्ये रात्री 12 वाजता गेलो.
कबीरला घेतलं. तर चल ना बाई, दुसऱ्या आहे ना, चाल ना चाल ना. म्हटलं थांब, आता ऋषीचा विषय. स्मशानभूमीमध्ये घुसलो. तर इथं कसं असतं माहितीये का, इथं कसं असतं माहितीये का, या साईडला सिटीमध्ये ना कपल साठी ओयो फिक्स आहे. आमच्या गाव साईडला कसं असतं माहितीये का, शेती वगैरे मसनखाई बी सगळं चालू होतं. मग आता विषय असा झाला का, आता आम्ही घुसलो कबीरला, आम्ही आमच्या स्मशानभूमीवर चढलो. आता फाटत तर लय होती. हनुमान चालीसा लावला, जय हनुमान ज्ञान गुण सागर. मध्ये गेलो, पुरलं, बसलो साईडला. म्हटलं आता काय करावं, काय करावं. पण ज्या टायमाला कबीर म्हणतो, कबीर झालं जाय, तर माझी तर फाटत होती. कबीर म्हटलं जा ना, मित्र आहे ना. कबीर गेला, पुरून आला. कबीर म्हटलं धन्यवाद, तू मेरा सच्चा यार है, तेरे लिए जान भी दे दूंगा, तेरे लिए बंदी भी दे दूंगा, तेरे लिए सब दे दूंगा. आलो घरी, झोपलो. मग त्या टायमाला ती गोष्ट पुरून झालं, तिच्या घरासमोर फेकलं. मग त्यानंतर 1 हप्ता झाला. मग 1 हप्ता झाला, म्हटलं आता बाबाने आपलं काम केलंय बरोबर, मग आता हिला प्रपोज परत मारा. मग त्या टायमाला मी परत सकाळी सकाळी उठून आंघोळ पांघोळ करून फेरन लवली पावडर लावून सोने पटाव संघटना हाताशी घेऊन कॉलेजच्या दिशेने रवाना. मग त्या टायमाला मी तिथं शेजारी बसलो, कबीरला घेतलं. म्हटलं आता लेटर लिहायचं. तर यावेळेस लेटर लिहायचं तर काहीतरी वेगळं लिहायचं. मग विचार केला, म्हटलं आता लिहावं काय. मग त्या टायमाला मी लिहिलं होतं कि तेरी जुल्फों के साये में मैं शाम कर लूंगा, कि तेरी जुल्फों के साये में मैं शाम कर लूंगा, तू थोड़ी इजाजत दे दे मुझे, मैं तुझसे मोहब्बत कर लूंगा. कि तेरी जुल्फों के साये में मैं शाम कर लूंगा, तू थोड़ी इजाजत दे दे मुझे, मैं तुझसे थोड़ी मोहब्बत कर लूंगा. अगर तूने मेरी फाड़ी चिट्ठी, अगर तूने मेरी फाड़ी चिट्ठी, माँ कसम तेरे टांगे तोड़ दूंगा. That's thank you so much. That's my time. ये थे वाल्मीकि